हा लॅपटॉप तुला घ्यायलाच हवाय। बाबा काय करताय तुम्ही? आपण का द्यायचं त्याला लॅपटॉप? त्याचं ऑफिस करेल काहीतरी त्याच्यासाठी, म्हणजे आपल्याकडे असं काम पण करत नाही तो। आपला काही संबंध नाही आहे त्याच्याशी। एवढं सगळं होऊन सुद्धा हे या घरात राहत आहेत। आज एक प्रूफ आहे ना, यांना प्रॉपर्टी हवी आहे। प्रीतम, तसं खरंच काहीतरी गैरसमज होता। आपण सगळे एकत्र कुटुंबात राहतो, असं काही करणार नाही रे। हे बघ, आईची प्रॉपर्टी जशी आहे तशीच आहे। तू आणि तुझी बायको इथे येऊन आमची प्रॉपर्टी घ्यायचा प्रयत्न करताय, बाकी काही नाही। हे नवरा बायको प्रॉपर्टीसाठी करताय सगळं। प्रीतम म्हणतोय तसं मी या घरात नोकर म्हणून काम केलेलं पाहिजे तुला, मी काम करेन। प्लीज आत घालू नका। आईला मी समजू शकतो तुझा राग। खरं तर मला सुद्धा अजिबात पटलं नाही प्रीतमचं वागणं। त्याची कान उघडणी केलीच पाहिजे एकदा। हे बघ, मी बोलतो त्याच्याशी। ठीक आहे, नक्की समजव त्याला। आई, काय ग प्रिया, तुझा चेहरा का असं पडलाय? प्रीतम तुलाही काही बोलला का? काय झालंय सांग मला। आई, मी प्रीतमच्या वतीने तुम्हा दोघांची माफी मागायला आली। अगं, मला माहितीये की प्रीतम आदित्य दादांसोबत खूप चुकीचं वागताय, पण खरंच ते असं का विचित्र वागतायत ना, मला काही कळतच नाहीये। पण तुम्ही नका काळजी करू, मी स्वतः बोलेन त्यांच्याशी। मी त्यांना सगळं नीट समजावून सांगेन। नक्कीच त्यांचा काहीतरी गैरसमज झालेला असणार, त्याशिवाय असं नाही वागणार ते। तुम्ही ओळखता ना प्रीतमना, त्यांचा स्वभाव असा नाहीये। त्यांचं खरंच खूप प्रेम आहे दादांवर, तरी ते असं का वागतायत ना कळत नाहीये। पण तुम्ही प्लीज त्यांना एकदा माफ करा। नाही प्लीज, मी त्यांना नीट समजावून सांगेन। मी खात्री देते की ते पुन्हा असं नाही करणार। फक्त एकदा माझ्यासाठी माफ करा त्यांना। रिया, तू एक चांगली बायको आहेस, पण आपला नवरा जेव्हा चुकत असतो तेव्हा त्याला थांबवणं हे सुद्धा एका बायकोचं कर्तव्य असतं। होय, बरोबर बोलताय तुम्ही। प्रीतमच्या अशा विचित्र वागण्यामागचं काय कारण आहे ना, हे मी शोधून काढेनच। प्रिया उठ, काय चाललंय हे सगळं? आणि हा काय अवतार आहे प्रिया? हे बघ, ही सगळी कामं करायला ना आपल्याकडे नोकर आहेत। तू सून आहेस या घरची, तू नाही करायची ही कामं। ओके, कोणी नाही आलंय का आज? काय चाललंय हे? सावित्री आत्या, प्रिया उठ, सोडते उठ। काय चाललंय? काय झालं हो? एवढं काय रिएक्ट करताय तुम्ही? हो, विसरलात का? मी या घरची लहान सून आहे, आणि पारू जर का या घरची मोठी सून असून सुद्धा घरात नोकरासारखी राबते, तर मी केलं तर कुठे बिघडलं? अहो, आणि एवढंच काय, या घरचा मोठा मुलगा आदित्य किर्लोस्कर तो सुद्धा अगदी बायकोच्या खांद्याला खांदा लावून ह्या घरची सगळी कामं करायला लागलाय। तुम्ही तर बघताय ना। अहो, बघताय काय, तुम्ही तर स्वतः त्यांना कामं पण सांगताय। मग मी केलं तर काय हरकत आहे ना? आणि जर दादा आणि पारू ते दोघं मोठे असून सुद्धा या घरची सगळी कामं अगदी स्वतःचं घर समजून नोकरासारखं करताय, तर मी तर केलंच पाहिजे ना। उलट मला उशीर झालाय सगळं करायला। आणि खरं म्हणजे
मी सुद्धा त्या दोघांसारखं घर खर्चासाठी पैसे नाही देत ना. म्हणजे बाहेरून मी कमवून पैसे नाही आणत, काहीच मदत नाही करत. मग घरची ही सगळी नोकरांची कामं तर मी केलीच पाहिजे, तीच योग्यता आहे माझी. बरोबर आहे ना? प्रिया, मी तुला आता काहीच सांगू शकत नाहीये. मी हे सगळं मनापासून करत नाहीये, मला करावं लागतंय. तिन्हीच दिशा माझ्याकडून हे सगळं करवून घेते. माझा नाईलाज आहे प्रिया. नाही सांगू शकत तुला आता माझी काय अवस्था झाली आहे ते. तुझ्यापेक्षा जास्त त्रास मला होतोय दादाला अशी नोकरांची कामं लावताना. खूप नालायक भाऊ आहे मी, पण माझे हात दगडाखाली आहेत. मी केलेल्या बाकीच्या चुकांमधून सुटण्यासाठी मला हे करावं लागतंय. काय प्रीतम, हो कसला एवढा विचार करताय? तुम्हाला मदत करायची आहे का मला? चला चला आपण दोघे मिळून लादी पुसूया. या प्रीतम, तुम्ही असे नाही आहात. मी तुम्हाला खूप चांगलं ओळखते, पण हे काय वेळ तुमच्या डोक्यात घुसलाय ना, काही कळतच नाहीये. तुम्ही असं का वागता याचा आम्हाला कोणालाच पत्ता नाहीये. पारू जसं या घरात राहून नोकराची कामं करतेत, तसं याने पण नोकर म्हणूनच काम करावं ना या घरात. प्रीतम बास. प्रीतमचं म्हणणं पटतंय मला पण या घरात जर राहायचं असेल तर मी घरातली कामं केली पाहिजे. सावित्री समोर आहे, ती घेईल. सावित्री काय? कपडे घे. आत्या थांब, इस्त्रीवाला आलाय, त्याच्याकडून कपडे घे. गाडीतलं फडकं का रुमाल नाहीये? तुझ्या रुमालाने पुस. काय रे प्रीतम, काय लक्ष कुठं तुझं? काय झालं तुला? चल चल आत बस, गाडीत बस पटकन बस. प्रीतम काय झालंय? सांग ना काय झालंय? ते बघ, असं गप्प नको बसूस, मला सांग काय झालंय ते. आपण नक्की काहीतरी मार्ग काढूयात ना. बाबा ती काय नाही बाबा, आत्ता मी इथे तुमच्याशी बोलत बसू शकत नाही. मला घरी एक काम आहे बाबा. हां, एक व्हर्च्युअल मीटिंग अटेंड करायची आहे, आणि ती जर नाही झाली तर आई चिडेल माझ्यावर. चला ना, आत्ता आपण जरा लवकर घरी जाऊया. चला चला बाबा, प्लीज लवकर. चला घराकडे घ्या गाडी.